ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। वाचक ह.भ.प. संविधान विनायक मार्कड। संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड। संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड। अध्याय 12। ग्रंथ शिवायन। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड। वाचक संविधान मार्कड। अध्याय 12। श्री शिवाय नमः। मागिले अध्यायी कथन तुकोबारायांची भेटी घेऊन शिवराय येत परतून पुण्यासी जाण आले पै। वाड्यासी येता शिवराया जिजाईच्या पडले पाया। मग महाली येऊन या भेट घेत सईची उभी राहुनी द्वारात। सई स्वागत करी सस्मित म्हणे इतुका समय दर्शनात। कैसा काय दवडिला शिवराय बैसोनी पलंगासी हसुनी बोलतसे सईसी। आळंदित भाग्य आम्हासी तुकाराम संत भेटले। कैसे संत ते थोर आम्ही केला आहे विचार। संसार सोडून समग्र संन्यास घ्यावा तयायसा। हे सकळ राज्य सोडून आदिलशहाचे गण देऊन हा मोहक संसार सोडून तुकोबा सवे भ्रमावे। मग हसुनी बोले सई हे नवीन काय बाई। तुमचा विचार मज काही सत्य काही वाटेना। जरी तुकोबा थोर संत तेही असत्य संसारात। मामा साहेबांनी समस्त आम्हालागी कथिलेसे। तुकोबांची प्रथम नारी गेली असे देवा घरी। दुजी एकसे सुंदरी ऐसी संसारी तुकोबा। ऐशा तुकोबाच्या संगती तुम्हासी येईल विरक्ती। संसारात राहुनी आसक्ती सोडा म्हणते सर्व संत। राहुनी या संसारात जो विश्वाची सेवा करीत तोची असे भगवत भक्त कथिती समस्त मासाहेब। आता ऐसे असल्यावर आपुला काय असे विचार। आपणासी घ्यायचा संन्यास तर सुख घ्यावा म्हणतेनी। ऐकोणी सईची ही उक्ती राजे सस्मित हसती। सईस बोलत ती प्रीती तुमची मती विशाल असे। आम्ही थट्टा करण्यासी तुम्हास कथिली बात ऐसी। मग सईच्या धरुणी हस्तासी पलंगासी बैसवित। असो छत्रपती शिवराणा केली नवराज्याची स्थापना। त्याची कथा अनुसंधाना पुढे अवधाना द्यावे पै। तोरण आणि रोहिणेश्वर दोन गड घेतल्यावर दुर्जा देवीचा डोंगर तोही घेतला रायांनी। आणि दुजे स्थान थोर म्हणती मुरुंबा डोंगर। तैसाची कुवारी गड दुस्तर घेत झाले शिवराय। तया मुरुंबा डोंगरावरी डागडू जिते अवसरी। सुरू करुणी सत्वरी राजगड नाम ठेविले। ऐसा एक एक किल्ला शिवरायान हाती येत चालला। शिरवळच्या मिनाला ही वार्ता समजली।
निले पलीकडे ग्राम शिरवळ, भुईकोट किल्ला सुभान मंगळ, तेथे अमीन होता खळ, बादशहाचा अधिकारी. शिवरायांनी किल्ले घेतले, ते काहींच्या उदरी खुपले, ऐसे काही हिंदूच गेले, सांगा बया मिनासी. आज ना उद्या मिनाते, कळाली असती ही कृत्ये, परी कथा याच कैसे राहवते बांधलानी खोपड्यांसी. अमीनाला कळे वार्ता, अमीन पिसाळला पुरता, तयाने तात्काळ पाठवणी दूता, कळविले आदिलशहासी. आदिलशहासी कळ सर्व कळले, परी त्याने दुर्लक्ष केले, तयाचे तिकडेच लक्ष लागले, दक्षिणेसी ते धोबा. एक छोटा शिवाजी बाळ, त्याने लावला पोर खेळ, त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली नसे अद्यापी. हिंदूराज दक्षिणेतील ती बुडवूनी सकल, सर्वत्र करावे दारुल, ऐसी आकांक्षा त्या मनी. रामेश्वरासी पाडून तेथे मशीद टाकावी बांधून, ऐसे उरी धरुणी स्वप्न फौज पाठवी दक्षिणी. शहाजी होते दक्षिणेत, ते सबुरीचे धोरण घेत, हिंदू राज्य करुणी शिकस्त, तयासी राखीत मुत्सद्दे. हे सर्व खेळून ध्यानी आदिलशहा करीत करणी, बळे सरदार पाठवुनी दिधले दक्षिण घ्यावया. व्यंकटेश पेनकुंड्याचा, श्रीरंगराय विद्यानगराचा, तिरुमल नाईक मधुरेचा, जिंजीचा व्यंकट नाईक. ऐसे हे हिंदू नृपती, दक्षिणेत राज्य करीती, तया बुडवावयासी येती, म्लेच्छ सरदार आदिलाचे. मुस्तफा खान, फजल खान, फराद खान, मसाऊद खान, हे सकळ मिळून दुर्जन, चालले हिंदू राज्य बुडविण्या. याशिवाय एक कारण, आदिलशहा व्याधीग्रस्त दारुण, म्हणून युद्धाचा विचार पूर्ण केला नाही शहाणे. शिवरायाने घेतले किल्ले, ते मुळचेच होते ढिल्ले, त्यामुळे शहासी नाही वाटले फारसे दुःख बंडाचे. पाहुणी अमीनाचे पत्र, शाह फरमाने धाडीत सत्वर, ही शाही फरमाने मात्र अमीनासी मिळाली. येत फरमाने अनेक ताकीद द्यावयासी देख, जे देश पांडे आणि देशमुख मिळाले शिवरायांसी, तयाचा घ्यावया समाचार. फरमाने आली ती सत्वर, नरस प्रभू देश पांडा मुख्य त्यार, मदत करीती शिवाजींसी. घेबोनिया ते फरमान, देश पांड्यांकडे जाय अमीन, तयाच्या हाती फरमान देऊन, जरब बसवून आला पै. हे भयानक शाही फरमान, देश पांडे पाय उलट गडून, तयाने त्याच्या दरदरून घर्म फुटला शरीराची. त्या शाही फरमानात काय मजकूर असत, जेणे करून भयभीत झाले नरस प्रभूते. देश पांडे तुमच्या खोऱ्यात बेमानगी असे घडत, शहाजी पुत्र शिवाजी तेथ पुंडावा करीत असे पै. तयाने मावळे जमवून जमाव केलासे निर्माण, रोहिडेश्वर गड घेऊन राजगड बळकाविला. तुही त्यात असे सामील कर भार जमवणी सकल, अमीनासी न देता फिजुल, शिवाजीसी देतोसी. तरी शिवाजीस होता सामील, गर्दन मारली जाईल, अमीनासी रुजू राहशील, तरीच बचशील बेट्या तू. ऐसी बादशाही धमकी, देश पांडे गळाला एकाएकी, मग पत्र तडका फडकी पाठवित राजांसी. ते पत्र सवे घेऊन रायांकडे ती सेवक जन, रायांसी मुजरा करून पत्र समर्पण करीती. पत्र वाचिती शिवराय, तयातील अभिप्राय, येणे प्रमाणे तो होय सावधान परिसावे. छत्रपती शिवराय श्रीमंत, आम्ही झाले असो भयभीत, म्हणून हे पत्र तुम्हा प्रत देत आहे जाणीजे.
आम्हासी आलेसे फरमान ते पाठवित आहे पत्रा जोडून तुम्हासी सहाय्य केल्या कारण आदिलशहा संतप्त आम्ही तुम्हासी सहाय्य करिता गर्दन मारिल जाईल तत्वता आम्ही कैसे करावे आता परम चिंता लागली हे पत्र वाचून ऐसे शिवराय काय करी तसे पत्रवर पाठवितसे भारदस्त खंबीर हे ऐसे असे होणार शिवरायांसी अगोदर माहित होते हे समग्र म्हणून खंबीर शिवराय तुम्हासी विजापूरहून आलेसे फरमान कठीण तुम्ही हवाल दिलं होऊन आम्हासी पत्र पाठविले तुमच्या खोऱ्यातील रोहिडेश्वर तो तुम्हासी असे स्वतंत्र म्हणून शहासी बेमानगिर तुम्ही आम्ही नसे पय होऊ नका हवाल दिल श्री सकल मनोरथ पुरविल परी आम्हा येऊन भेटाल सविस्तर बोलू ते पै तुमचे आमचे इमान झाले ते वज्रपाय होऊन राहिले तुम्हासी काय पाय झाले आम्ही मरू त्यासाठी हे हिंदवी स्वराज्य आहे ऐसे श्रीच्या मनात आहे त्यासाठी तुम्ही निश्चित राहावे काय सांगावे अनिक ऐसे हे पत्र लिहून शिवराय देत पाठवून हे समस्त पत्र पढून देश पांडे सुखावला तयाचे हरपले भय प्रेम निष्ठा वाढत जाय ऐशा परी शिवराय देत भय सकळांसी जयांसी येत ऐसी ताकीद लखोट्यात करून बंद फरमानासी न देती साद दफ्तरात ठेविती हे अवलोकुनी सकळ अमीनाची होत जळफळ सर्व वृत्तांत तात्काळ आदिलशहासी कळवित या बंडाचा परिणाम काय ओढवले दुष्कर्म मुदोजी राजे कोपले परम श्वशूर शिवरायांचे तेथे फिरून मावळात लोकांसी चिथावणी देत बंडखोर आहे आमुचा जामात तयासी सहाय्य करू नका शिवाजीच्या नादी लागाल तर सर्व स्वासी मुकाल सरदार किसी पार खेफाल किंवा जाल स्वर्गासी शिवरायांविरुद्धची थावणी देत फिरे रानोरानी ते रायांसी हे रामपासूनी कळो येत रायांसी मग रायांनी चिडून सर्व घेतले मावळ सैन्य जिजाईंसी विचारून निघते झाले फलटना तेव्हा जिजाई बोले वचन राजे करू नका युद्ध कंदन भेद निस्तरा सामोपचारान घ्या हे ध्यानी बोलामुचे मुदजी आहे ती तुमचे श्वशूर याचा पडून द्यावा विसर शिवराय चरण बंधुनी सत्वर निघते झाले फलटना हा आधीच समाचार मुधोजींसी कळविती हेर की सेना घेऊन अपार शिवराय घेत चालून ऐसी ऐकताची वार्ता मुधोजींच्या भय वाटे चित्ता स्वार होऊन अश्वावरुता जाते झाले विजापुरी शिवराय येत फलटणासी वर्तमान कळाले तयांसी की मुधोजी राजे आम्हासी भिवून जात विजापुरी मग शिवराय त्वरित फलटणासी वेढा देत ऐसाजी कंक पाठवित मुधोजेसी कैद करण्यासी
दुरेचे स्वरणी वडोनी अश्व जेवी सौदामिनी तयावरी आरूढोनी सत्वर गती धाविन्नले मुधोजिंसी पकडून रायां पुढे उभे करून तटस्थ राहिले सेवक जन अधोवदन मुधोजी शिवराय मुधोजींसी पाहून सक्रोधे करीती प्रश्न आपण हे ग्राम त्यजून का जात होतासी मुधोजी सक्रोधे पाहत तुम्ही चालून आली आहेत आम्ही कैसी करावी मात मनी भय वाटले विजापुरी बादशहांसी सवेची निघालो कथन्यासी तब तुमच्या स्वारे आम्हांसी बंदिस्त केले असे पै यावरी शिवराय विचारी आमच्या परिस विजापुरी तुम्हा सख्य कैशा परी वाटतसे श्वशुरजी एरी म्हणे आमुच्या वरी कवण विश्वासे स्वरुधाम परी नाना पराक्रम करीता तरी आमुचे स्मरण नाही झाले रोहिडेश्वरी घेतली शपथ आम्हास ठेविले अंधारात सांगा तुम्ही आम्हा प्रत कैसे वाटोस लगीचे यावरी श्री छत्रपती कैसे बोलले था निगुती म्हणे मामाजी तुम्हा प्रती कथिले नाही हे सत्य परी आमुची ही वार्ता तयासी होती अति गुप्तता दादोजी आणि आमुच्या माता या सही श्रुत नव्हते ते ऐशा या उत्तरान एरुपाये अधोवदन पुनरपी बोले फिरावून बरे लक्षण नवे राजे तुमचा हा पोर खेळ परी आम्हासी लागेल झळ आम्ही आधीच सोबिकळ त्रास बहुकाळ सोसिला यावर शिवराय म्हणती मामा त्या करिता निश्चिती जाणे विजापुरा प्रती हा मार्ग नसे प्रशस्त हे म्रंच सती दुर्जन यांची सत्ता निखंदून सकळ स्वतंत्र होण्या कारण आम्ही हा मार्ग पत्करिला आम्हासी हवा आशीर्वाद परी ते सोडूनी करिता भेद तुमचा आमुचा समीप संबंध की आदिल शाहीचा बरे पहा विचारून नका देऊ आशीर्वचन परी कार्या माझी विघ्न ते तरी निर्माण करू नका आणि परिस तुम्हाला गी मामा साहेबांनी बोलविले वेगी सर्व सोडून मागील सलगी पूर्ववत ठेवूया ऐकोणी रायांचा प्रस्ताव ग्रीवा तो कवूनी देता अभिप्राव मग सवेश्वसुर घेऊनी सर्व शिवराय येत पुण्यासी मुधोजींनी तेथ येऊन धरले जिजाईचे चरण म्हणे मी अपराधीहीन क्षमा करावी दयानिधे आपुला पिताला पाहून सय्ये तसे धावून पित यासी मिठी मारून करी रुदन ढस ढसा सईची पृष्ठी तो पटून मुदजी करीत समाधान असो तेथे काही दिन मुदजी राहिले आवडी भोगुनी तेथील सुख सोहळा मुदजी फलटना येत ते बेळा आनंद झाला सकळा परी तो राहिला क्षणिक मुदजी शिवरायांची सलगी
समस्त कळली शहा लागी मग तेने लागवेगी निर्णय घेतला भयानक मुदजी आदिलशाही सरदार शिवरायांसी भेटला नाम मात्र या कृतीचा क्रोध दुर्धर आदिलशहासी आला त्या शहाचा सरदार अंबर खान महाक्रूर अति दुर्जन तयासी दिधले पाठवून मुदजींवरी शहाने स्वतंत्र होणाऱ्यावर बरी किंचित सलगी केली तरी कैसा संता सैतान खवळे भारी तयाचे प्रत्यंतर हे सवे घेऊन म्लेच्छदय सैन्य आला दुर्जन अंबर खान गर्जना करीत दीन दीन फलटणात घुसला ऐसी ऐकताची वार्ता मुदजी सरसावले तत्वता सबे सैन्य घेऊन हाता खानावरी धाविनले खान म्हणे कार्य दुष्ट काय लाविली से चेष्टा शहा बरीस शिवाजी मोठा तुझ भ्रमिष्ठा वाटे काय आदिलशहांचे अन्न खातोसी आणि शिवाजी ससाय होशी तुझा दुर्बुद्धी सुचली कैसी भोग कडूसी कर्म फळे खानाची ऐकुनी भुक्ती असी वार होय घेऊनी हाती मार देण्याम्लेच्छा प्रतिसिद्ध झाले मुधोजींचा दळभार तुटून पडे खानावर खानही करी प्रतिकार झाला दुर्धर संग्राम मुदजीनी धडावीर रणयोद्धा तो झुंजार प्राणाची न करिता कदर कापिय पारम्लेच्छांसी हे देखोनी अंबर खान हाती वार घेऊन अश्वावरी स्वार होऊन तुफान वेगे पातला युद्ध चालले घोरांदर खानाने केला प्रखर वार तेने मुधोजीचे शिर गगनपंथी उडाले मुधोजी पडल्यावरी वर कण सैन्य झाले फरारी बाबाजी सते अवसरी कैद करी अंबर बजाजी कैद करून समस्त लुटुनी फलटन घरासी लावून दिला अग्न छळ भयान केलासे जितुक्या सुंदर तरुण लढला तयासी बलात्कारी म्लेच्छ सेना करुणिया पारधिंगाना जात परतून विजापुरी बजाजी मुधोजींचा पुत्र तयासी छळ करुणी अपार विजापुरी नेती सत्वर उभे करीती शहा पुढे शहाने बळे करून तयासी केले मुसलमान मग पावला समाधान आनंद घन झाला असो बंडासी साह्य करिता तयासी ऐसी आहे व्यथा हे सकळांसी समजण्याकरिता ऐसा छळ केलासे जो शहाजी राजांचा व्याही शिवराय जयाचे जाबई तयाची ऐसी अवस्था होई मग काही रांचे ऐसे भयानक वर्तमान शिवरायांसी झाले श्रवण राजे होती क्रोधायमान केव्हा दैत्य नष्ट होय रणी पडला पुला पिता मुसलमान झाला भ्राता हे कोणी सईच्या चित्त थोर दुःख वाटले थोर अंबरडा फोडून सई करीत से रुदन आठवणी पित याचा गुण सईचे मन हाळे आदिलशहाचा निष्ठावंत आपुला पिता सेवा करीत तरीही कृतज्ञ होऊन त्या प्रतमारिता झाला दुर्जन ऐसी क्रूरम्लेच्छाशाही आज यासाठी करावे काही हृदय दाटून यासई थोरा क्रोश करीतसे तुटले येथून माहेर ऐकता श्रवण होत बधीर आहा पिता माझा तोर कैसा सोडून गेलासे असता गेला गेला दिनकर कैसा झाला अंधकार पित्यासी आठवणी अपार शोक करी सईबाई बंधू केला मुसलमान जिवंतपणी गेला मरून आहा माझे माहेर येथून गेले तुटून कायमचे माझे पूर्वजन्मीचे पाप की कुणाचा असे शाप हे दुर्जन म्लेच्छ अमाप कैसा छळ मांडिरा
मासाहेबांचाही पिता निजामे ऐसाची मारीला होता. ही दुर्जनांची सत्ता किती काळ चालेल, 300 वर्षांवरी धुमाकूळ घाली तिमल्यांच्या भारी. ऐसे दुर्धर दुष्ट वैरी अजून किती छळतील, ऐसे एक एक आठवून सई करीत असे रुदन. परितीयेची समजावून जिजाई सांगे महामाता, म्हणे सई ऐक बाई रडू नको तू ग सई. दुर्दैवास करावे काही परिधीर धरी तू, या दुःखाचे आधी कारण म्लेच्छ सत्ता महादारुण. तिचे न करिता निखंदन दुःख दूर कैसे होय, म्लेच्छ सिंहासने होती पालथी तवची सुखी होय धरिती. हे करावया द्यावी शक्ती ऐसे प्रार्थू जगदंबे ते, म्लेच्छ शाहीचा कर्दन काळ कदाचित होईल माझा बाळ. कोणे सांगावे कैसी वेळ पुढे येईल पाहू पै, ऐसे परस्परी संवादती उभयता श्रुढाळती. हे पाहुणी छत्रपती परमचिंती संतापले, जरी मन संतापी होय तयाचा उपयोग काय. धीर धरुणी शिवराय पुढील कार्य विचारती, विजापुरीचा तो व्याळ जागृत झालसे काळ. तया लढण्यासी सबळ विचार करीत शिवराय, त्याची रात्री सई प्रती शिवराय बोलत एकांती. म्हणे झाली याची खंती सई चित्ती धरू नको, आम्हा सई दुःख बहुत काय करावे झाले विपरीत. परी सई एक मात तुझ प्रतिकथित असे, बजाजी आमुचे स्वजन जरी झाले मुसलमान. तरी तयांचे शुद्ध करून हिंदू करून घेऊ आम्ही. हिंदूचा जर होय अविंदू, अविंदाचा केविन होय हिंदू. तू म्हणा माझी याचा खेदू धरू नको प्रियतमे, ऐशा रीती शिवप्रभून केले सईचे सांत्वन. आता पुढील अनुसंधान सावधान परियेचा, छत्रपती शिवराय एक एक किल्ला घेत जाय. रोहिडा किल्ल्यासी पाहे ताब्यात घेतले रायांनी, जरी आदिलशहाचे फरमान तरी तयासी धुडकावून. सभे घेऊन मावळ सैन्य शिवराय पुढारा चालत, मावळातील प्रजा सारी सोडून शहाची चाकरी. शिवरायांच मिळती सत्वरी त्यांची खरी निष्ठा तेथे, बंडाचा परिणाम दिसून आला ती अधम. मुधोजींचे फलटण ग्राम बेचिराख जाहले, ऐशा भयानक वार्ता दादोजींच्या श्रवणी येता. तयांसी भय वाटे चित्ता पार चिंता वाटत, चिमुकले रायांचे बंड बादशहा केवडा प्रचंड. आल्यावरी म्लेच्छ झुंड कैसे होईल राज्याचे, हे राजे महाभारी पडेले ती भरत्या भरी. आदिलशहा ऐसा वैरी काय करील कोण जाणे, अशा माझी दादोजींना शिवरायांसी कळली सेना. 7,000 जणांना एकत्र केले रायाने, शिवरायांचा उत्साह पूर्व पाहुणी खचले दादोजीराव. तयांसी वाटे हे सर्व वेळ आत्मनाशाचे, दादोजी म्हणी विचारित राजांसी आले शद्भूत. तरी तयांसी विश्वात ख्याती होईल निश्चय, परी आल्यास अपयश काय होईल समास. होईल सर्वस्वाचा नाश या रायास कैसे सांगू, आपण जरी सांगितले कोण ऐकतसे आपुले. शिवरायांसी पाऊले भलत्या वाटे जाताती, हा आगळासे पुत्र जर जाहला जहागीरदार. पुढे बादशहाचा फार मोठा सरदार होईल, पर्यायाचा निर्धार आगळासे पै विचार. भूभाग करुणी स्वतंत्र स्वयराजा व्हावे, आजवरी हिंदू राजांची गती जाहली ऐसे कैशा प्रती. ऐशी भानगड ही नसती कशास घेते शिवराय, उद्या काही बाई झाले सर्व बुद्ध्वस्त होऊन गेले. त्याचे खापर ते चांगले फुटेल आपुले मस्तकी, अगा थोरल्या महाराजांनी थोर विश्वास करुनी. आपणा दिदले धाडोनी शिवराय जिजाई समवेत, तरी तयांच्या विश्वासास जागलो नाही मी मिठास. महाराजांच्या टेपुरास आपण पात्र होईल,
ऐसे विचारुनी मनात दादोजी होय भयभीत मुदोजींची ऐकुनी मात खूप खचत चालले एके दिनी दादोजींनी रायांसी घेतले बोलावुनी म्हणा माझील त्याला गुणी कथते झाले ते धवा आता आम्ही पिकली पान केव्हा तरी जाणार निघून जितुके करता आले हातान तितुके आम्ही केलेसे जगदंबा प्रसन्न कार्याशी उदंड यश लाभ तुम्हासी या वाचूनी आम्हा पाशी तुम्हा द्या काय असे तुमचे कार्य बहुथोर परी आम्ही असो पामर आम्हासी हाय सभार पेले नासे जाहला आता आम्ही जाहलो वृद्ध इतुकाची करीतो बोध असावे सर्वदा सावध मणिखेद धरू नका तुमचे बंड पेरण्यापुरती आमच्या पाशी नसे शक्ती म्हणून राज तुम्हा हाती कारभार दिधला तुम्हा असो जय कल्याण जा राजे आता निघून मासाहेब वाट पाहून थकल्यास ती तुमच्या दादोजींचा निर्वाण बोल ऐकोणी राज चिंतित खोल म्हणे दादोजी असती अबोल आजी काही तुकी बोलिले असो दादोजींचे नमस्कारून शिवराय जात असे निघून इकडे रात्रीचा समय पाहून दादोजी काय करीत निजली से गंगाबाई तिच्याकडे कटाक्ष टाकून पाही अश्रू येतील बलाही दादोजींच्या वृद्ध नेत्री मग जहार जहर घेऊनी अवघे टाकिले पिवुनी शांतपणे अंतरुणी येऊनी या पडिले म्हणे विचार करीत पुढे जो होईल अनर्थ तो पहावया आम्ही येथ नसणार आहो हे सत्य आठवुनी सर्व कर्तृत्व दादोजींचा कंठ दाटत विख हळू भिनत चालले रक्तामधुनी सरळा जीवनाचा खेळ आजीच आला महाकाळ दादोजीचे शरीर विखळ पडिले से क्षितीवरी मालवल्या पंचज्योती आत्मा गेला स्वर्गाप्रती निर्जीव कुडी अंतरुणावरुती पडिली निश्चेष्ट निष्प्राण त्यावरुणी करुणी अंत्यसंस्कार घरा येताती समग्र दादोजींची हुरहुर समस्तांस वाटली जन्मा आली या प्राण्यासी जाणे असे सकळिकांसी म्हणून कदा सत्कर्माशी पारखी होऊ नये पै आता पुढील अध्यायी कथानक वर्ते काही अवधान द्यावे श्रोते सर्व हे विनवी दोही कर जोडुनी स्वस्ती श्री शिवायन ग्रंथ शिवचरित्र हे अद्भुत प्रेमळ ऐका भाविक भक्त 12वा अध्याय गोड हा श्री शिवार्पण मंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय व्हिडिओ आवडल्यास छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओविबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद